नमस्कार, मी सुनीता. आज मी तुम्हाला दिग्दर्शक ऑल्फ्रेड हिचकॉक यांच्या मार्नी या अमेरिकन मानसशास्त्रीय चित्रपटाची कथा सांगणार आहे. हिचकॉक हे थरारपटांचे मास्टर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेहमीच्या थरारक शैलीपेक्षा हा चित्रपट मानवी मनाच्या गूढ कोपऱ्यांचा शोध घेतो. कथा एका अशा स्त्रीभोवती फिरते जी बाहेरून शांत आणि आकर्षक दिसते, पण आतून ती भीती, अपराधीपणा आणि भूतकाळातील जखमांनी ग्रस्त आहे. मार्नी हे शीर्षक केवळ एका पात्राचं नाव नसून तिच्या आतल्या जखमा, भीती आणि ओळखीच्या शोधाचं प्रतीक आहे. हिचकॉक यांनी आपल्या दिग्दर्शनातून या गुंतागुंतीच्या मनोविश्वाला अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर उभं केलं आहे. कथेची सुरुवात मार्नी हिच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळून जाण्याने होते. ती वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून पैसे चोरते आणि लगेच आपली ओळख बदलते. तिचे आयुष्य म्हणजे सतत पळणं आणि स्वतःपासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीलाच हिचकॉक प्रेक्षकांना सांगतात की ही कथा फक्त गुन्ह्याबद्दल नाही, तर तिच्या मनात चाललेल्या संघर्षाबद्दल आहे. यानंतर ती मार्क रटलँड यांच्या कंपनीत कामाला लागते. मार्क हा शांत, निरीक्षण करणारा आणि थोडासा गूढ स्वभावाचा आहे. त्याला मार्नीच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवतो आणि तो तिच्याकडे आकर्षित होतो. इथूनच त्यांच्या नात्यातील ताण आणि नियंत्रणाची भावना हळूहळू वाढत जाते. मार्कला तिच्या चोरीबद्दल समजल्यावर तो तिला पोलिसांच्या हवाली न करता तिच्याशी लग्न करतो. हा प्रसंग खूपच गुंतागुंतीचा आहे, कारण इथे प्रेम आणि नियंत्रण यांचा संगम दिसतो. मार्कचं वागणं प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतं. तो खरोखरच तिला मदत करतो आहे की त्याला तिच्यावर वर्चस्व गाजवायचं आहे. लग्नानंतर मार्नीला शारीरिक जवळीकीची तीव्र भीती वाटते आणि ती त्याच्यापासून दूर राहते. पण मार्क याला नकार म्हणून पाहत नाही. उलट तिच्या भूतकाळातील आघातामुळे ही भीती निर्माण झाली आहे हे तो ओळखतो. मार्क तिच्या भूतकाळाचा तपास सुरू करतो आणि तिला तिच्या आईकडे घेऊन येतो. तिथे मार्नीच्या आयुष्यातील एक भयंकर सत्य समोर येतं. लहानपणी आईचे रक्षण करताना तिने फायरप्लेसच्या लोखंडी सळईने एका माणसाच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केला होता. या घटनेमुळे तिच्या मनावर खोल जखम झाली होती. या प्रसंगात रक्त पाहिल्यामुळे तिला लाल रंगाची तीव्र भीती निर्माण झाली आणि त्या रात्रीच्या अनुभवामुळे तिला वादळांची भीती वाटू लागली. या सत्याच्या उलगड्यानंतर तिच्या वागण्यामागचं खरं कारण समोर येतं आणि तिच्या आयुष्यात एक निर्णायक वळण येतं. चित्रपटाचा शेवट स्पष्ट निष्कर्ष देत नाही, पण एक प्रकारचं समाधान देतो. सत्य समोर आल्यानंतर मार्नी थोडी शांत दिसते, पण ती पूर्ण बरी झाली का हा प्रश्न उरतो. हिचकॉक प्रेक्षकाला विचार करण्यासाठी मोकळं सोडतात. ऑल्फ्रेड हिचकॉक यांनी मार्नी अतिशय मानसशास्त्रीय पद्धतीने दिग्दर्शित केला आहे. लाल रंग, कॅमेरा अँगल्स आणि क्लोजअप्स यांच्या मदतीने त्यांनी तिच्या मनातील भीती आणि तणाव प्रभावीपणे दाखवले आहे. लाल रंग तिच्या दडलेल्या भीतीचं प्रतीक आहे. तो दिसताच ती घाबरते आणि अस्वस्थ होते. म्हणूनच हा चित्रपट फक्त थरारपट नसून प्रेक्षकांना मार्नीच्या अंतर्मनातील संघर्ष प्रत्यक्ष अनुभवायला लावणारा ठरतो. थोडक्यात हिचकॉक यांनी हा चित्रपट असा शूट केला आहे की प्रेक्षक फक्त कथा पाहत नाही, तर मार्नीच्या मनातील भीती आणि संघर्ष अनुभवतात. शॉन कॅनरी यांनी मार्क रटलँडची भूमिका संयमित आणि भावनिक पद्धतीने साकारली आहे. जेम्स बॉन्ड सारख्या धाडसी प्रतिमेपेक्षा इथे त्यांचा अभिनय अधिक सूक्ष्म आणि वास्तववादी वाटतो. मार्क हा मार्नीला समजून घेणारा, तिची काळजी घेणारा आणि तिच्या मानसिक समस्यांना सामोरं जाण्यास मदत करणारा पती आहे. मात्र काही ठिकाणी तो नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करतो. प्रेमळपणा आणि ठामपणा यांचा त्यांनी सुंदर समतोल साधला आहे. टिपी हेड्रन यांनी मार्नी एडगरची गुंतागुंतीची व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. तिच्या वागण्यातली अस्थिरता आणि भावनिक तुटलेपण त्यांनी इतक्या नैसर्गिकपणे दाखवले आहे की तिच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि अंतर्गत संघर्ष प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचतो. चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव,
डोळ्यातील तणाव आणि शांततेतून व्यक्त होणारी घालमेल हे त्यांच्या अभिनयाचे खास वैशिष्ट्य ठरते. चित्रपटातील घोड्याचा प्रसंग अत्यंत प्रतिकात्मक आहे. घोडा मारणीसाठी स्वातंत्र्य आणि शांततेचे प्रतीक असतो. मात्र अपघातानंतर तो जखमी झाल्यानंतर ती स्वतःच त्याला मारते. हा क्षण तिच्या आयुष्यातील आशा आणि स्वातंत्र्य नष्ट होण्याचे प्रतीक ठरतो आणि तिच्या मनातील ताण अधिक गडद करतो. जॉर्ज तोमासिनी यांच्या संपादनामुळे मारणीला योग्य गती, सस्पेन्स आणि मानसिक खोली मिळते. फ्लॅशबॅक, स्वप्ने आणि आठवणींना त्यांनी हळूहळू वाढणाऱ्या ताणासह जोडले, ज्यामुळे चित्रपटाची लय स्वप्नासारखी वाटते. तसेच बर्नार्ड हार्मन यांच्या संगीतामुळे चित्रपटाची भावनिक आणि मानसिक तीव्रता अधिक प्रभावी होते. त्यांचं संगीत कोमल, गंभीर आणि सहानुभूती निर्माण करणार आहे, जे मारणीच्या अंतर्मनातील संघर्ष आणि वेदना अधिक ठळक करतं. मारणी हा मानवी मनाचा अभ्यास आहे. हिचकॉक यांनी या चित्रपटातून दाखवलं आहे की भूतकाळातील जखमा माणसाच्या वर्तमानावर किती खोल परिणाम करतात. हा चित्रपट प्रेक्षकांना थरार देण्यापेक्षा विचार करायला भाग पाडतो आणि त्यामुळेच तो विशेष ठरतो. मार्क हे सगळं ऐकल्यावर मारणीला स्वीकारेल का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मारणी नक्कीच पहा. आणखी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. नमस्कार.